अरे कोमल थांब. तर कसं काय भावानो, सुस्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत आपल्याच महाराष्ट्रातले फॅमिली ब्लॉगर जे फॅमिली कमी आणि कचरा जास्त दाखवतात. चेहरा बघा. बापरे बापरे. ओ शिट. माझा चेहरा बघा दिसत नाही काय? बरोबर थांबा जरा. माझे सबटायटल बघा. बापरे. मोदी साहेबांचे हे GIF बघा. बापरे. पाठीमागच्या व्हिडिओला व्ह्यूज भरपूर आली होती. ओ शिट. आणि काय धंदा लावलाय? बापरे. क्या बक रहे हो मादर. फूड ॲलर्जी झाली आहे. तिला फूड ॲलर्जी झाली. चेहरा बघा. बहुत मजाक लग रहा है तेरे को ये सब चीज. ब्लॉग बघायच्या आधी मला टॉपिक चेंज करू वाटले, पण काय करायचं, मजबुरीमध्ये तो व्हिडिओ बनवायला लागले. सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. आम्ही 2 दिवसापासून ब्लॉग काढण्याचा प्रयत्न करतोय. अजून 2 दिवस प्रयत्न कर. तिसऱ्या दिवशी तू स्वतःच हार मानून बंद कर. पण ब्लॉग काढता येत नाहीये. हा तर ब्लॉग भाऊ तुम्ही पूर्ण 25 मिनिटं 7 सेकंदाचा केलाय, पण वरून काय म्हणणार? ब्लॉग काढता येत नाहीये कारण कोमल आजारी. मग भाऊ तिला दवाखान्यात घेऊन जा. डॉक्टरांना सांग. आम्हाला सांगून काय होणार आहे? आजारी म्हणजे मला जसं हिवचा प्रॉब्लेम होता, मला जसं पित्त यायचं तसं तिला पित्त आलंय. काहीतरी खाल्ल्या कारणाने पित्त आलंय का काय माहित नाही. पण डॉक्टरांकडे जा भावा, त्यांना सगळं माहित आहे. मी तुम्हाला दाखवतो तिला कसं पित्त आलंय. नको दाखवू भावा, नको दाखवू. दाखवायचं असेल तर चांगल्या डॉक्टरांना दाखव. आम्हाला दाखवल्यावर काय उपयोग होणार आहे? मी तुम्हाला दाखवतो. डोक्यात बधीर आहे का बधीरच डोकं आहे? हेच समजणं झाले. एवढं सांगतो या भावाला की दवाखान्यात दाखव, डॉक्टरकडे दाखव. पण नाही, या मॅगीवाल्या मसाल्याला मला दाखवायचंय. मी तुम्हाला दाखवतो की तिला कसं पित्त आलंय. दाखव बाबा, तेवढंच तुझ्या मनाला शांती भेटेल. चेहरा बघा. बापरे. हात दाखव. पाय पण पूर्ण भरले. दाखव नीट. कानाच्या मागे पण आले. त्या साईडला दाखव. डोकं तर पूर्ण भरलं अख्खं त्या साईडला दाखव. ती बिचारी एवढं सांगाल्या की हाताला उठले, पायाला उठले, डोक्याला उठले, पण नाही, या तर भावाला नुसतं आपल्यालाच दाखवायचंय. कसला माणूस आहे राव. कान पूर्ण सुजलाय. आमच्या घरातली पाल पण असंच आवाज करत्या. पाठीला पण पूर्ण पाठ भरले. बापरे. किती वेळा ते बापरे बापरे म्हणतोय राव. कंटाळा आला मला हे ऐकून. जाम आलंय रे तुला पित्त. मी तुला तेच बोलते कालपासून, मला खूप पित्त. मला माहितीये पण माहित आहे, पण व्ह्यूज आले पाहिजे, मग यो दवाखान्यात नेणार आहे. कारण कोमल आजारी. ममलिंग है ना क्या. दाखव अजून कुठे आले. गुडघे दाखव. गुडघे आहेत वाटतं अजून. हा, बघ. हे बघ इथे पण आला आता. बापरे. पूर्ण इथपर्यंत भरलं अख्खं. पित्त आले कोमल. हे बघ. आणि हे बघ अगं दीदी बा, माहिती आहे राव, तुम्हाला पित्त आले. किती काय काय दाखवते राव. पूर्ण बॉडी मध्ये असं 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 होतं. सेम मला येतो. असं सेम कुठे खाजून कुठं नाही. सेम मला येतं. सेम शपथ मला सेम येतं. मला कसली ॲलर्जी झाली तेच नाही कळलं. पण मला नाही ॲलर्जी अशी कसली. नाही आणि नको व्हायला भाऊ. आय थिंक धुळीची झाली. काय भाऊ, नुसता हे दोघं पण बोल बच्चन फेका लागले. दवाखान्यात गेलेलं, डॉक्टर काय बोललेलं हे पण थोडं दाखव भावा. काल अलग गोळ्या खाल्ल्या, परवा अलग गोळ्या खाल्ल्या. तू कसा येड. काय करायचं, पब्लिक शिव्या पण देऊ शकत नाही. रडा लागले रे भावा. आता तर तिला डॉक्टर कडे घेऊन जा. गोळ्यांनी पण नाही बरं वाटत आहे. 25 मिनिटांमधले 5 मिनिटे तर नुसता बकचोदी करण्यात घालवले. डॉक्टरांना विचारलं तुम्ही घरी येऊ शकता का, डॉक्टर बोलले नाही. अरे गंडने आणि बाबा, डॉक्टर येत नाही मग तू डॉक्टरच्या घरी जा. किती व्ह्यूज साठी भिकारी बनतोय राव. बघा अजून काहीच फरक पडलेला नाहीये. वाजलेत किती बघा, 6 वाजले. तर मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो की मी ब्लॉग वगैरे बघत नाही, पण आता माझ्या पेजवर यांचा व्हिडिओ आलता म्हणून बघालोय. पण यांच्या ब्लॉग्स वरून मला एवढं तर समजलंय की यांच्यापेक्षा भंगार ब्लॉगर मी अजूनपर्यंत बघितला नाही. आणि तिला चालता सुद्धा येत नाही. पायांना पण आलं. डॉक्टरांकडे जाऊया, लवकर बरं वाटलं पाहिजे. इंजेक्शननी का न हो, पण बरं वाटलं पाहिजे. थांबव भावा थांबव. या भावाने 17 मिनिटं नुसता बडबड करण्यात घालवले. असे लाल लाल झाले. काहीच खाल्लं. मला या दीदी बद्दल जास्त काय बोलायचं नाहीये, पण हा भाऊ घरातनं निघूस पर्यंत आणि इथे येस पर्यंत नुसतं व्हिडिओज करत आलाय. अरे बास भावा, आता तर डॉक्टर कडे आलाय, आता तरी बंद कर भावा. भावाने डायरेक्ट दवाखान्याच्या आत पण कॅमेरा नेलाय. काय माणूस आहे राव. ब्लॉग थांबवायचं यो नावच घेणं झालंय. आम्ही आलेलो आहे घरी आणि कोमलची पूर्णपणे ॲलर्जी उतरायला डॉक्टर बोलले 3 दिवस तरी जातील. सो तिला पूर्णपणे आराम करायला सांगितलं. चक्कर येते का. देखा आपने लापरवाही का नतीजा. सॉरी पब्लिक, याच्या पुढे मी यांना झेलू शकणार नाही. व्हिडिओला इथंच थांबवून टाक्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर नक्की करून टाका. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया मग अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. डोकं दुखालं बाबा यांचं बघू. गया.